विद्या मंदिर शैक्षणिक संस्थेमध्ये सुद्धा नंबर 1 आहे आणि आमच्या शिक्षकांनी दाखवून दिलेलं आहे की तशी वेळ आली तर हम भी कुछ काम नाही. आणि म्हणून कारण आमचं नावच आहे विद्या मंदिर परिवार, आणि ज्या वेळेला परिवारामधला एक घटक असतो त्यावेळेला त्या घटकासाठी हा परिवार काय करू शकतो याचं उदाहरण या ठिकाणी तो जय पराजय पुढं. पण तुम्हाला वाटत होतं, काही लोक म्हणत होते झपके सर आता त्याचं काय राहिलंय, समाजामध्ये कोणी त्याला खात नाही आणि काय राहिलंय आता त्याचं इलेक्शन सोडून देतील. अहो कालची बातमी, नगराध्यक्ष आपले मुख्यमंत्री आले, मी एका लग्नात होतो आणि मला तिथनं मला खारवटवाडीच्या कार्यकर्त्यांचे फोन यायला लागले, सर इथं 3-4 घरातनं आम्ही गेलो, आम्हाला लोक म्हणतात कशाचा प्रचार करताय. ते म्हटले का झपके सरचा आता प्रवेशच आहे म्हटले भाजपमध्ये. मुख्यमंत्री आल्यानंतर हेलिकॉप्टरला चढण्यापूर्वी 10 मिनिटं झपके सरांना वेळ दिलेला इथपर्यंतच्या बातम्या, आणि त्या 10 मिनिटात बहुतेक पक्षप्रवेश होईल आणि मग झपके सर निवडणुकीतून माघार घेतील. कशासाठी अशा प्रकारच्या अफवा पसरवायच्या, कशासाठी अशा प्रकारचा संभ्रम निर्माण करायचा, हा खरा प्रश्न आहे. निश्चितपणानं माझ्या मुलाची आणि आमच्या या सर्व उमेदवारांची उमेदवारी त्यांना जेवढी हलक्यात वाटत होती तेवढी मात्र आता तितकीच जड वाटू लागलेली आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या अफवा आणि आमचं निमित्त करून एकमेकावर आरोप आणि प्रत्यारोप करणं चालू आहे. कृपया करून आपण सर्वांनी डोळे उघडे ठेवा, विचार नीट करा. मतदानाला जाण्यापूर्वी आपल्या सतसत विवेक बुद्धीला प्रश्न करा की ज्या माणसाच्या हातामध्ये सांगोले शहराचं नेतृत्व द्यायचं आहे तो माणूस कसा असावा.